तामिळनाडूमध्ये टीएमसी 215 जागांवर होती तर भाजप केवळ 17 जागांवर आणि अशा वेळेला आता इथे टीएमसी 47 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे आणि भाजप 55 जागांवर आघाडीवर। ममता बॅनर्जी तसंच तृणमूलच्या कार्यकर्त्यांची धाकधूक देखील इथे वाढलेली आहे। सुवेंदू अधिकारी 2 मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत, भवानीपूर आणि नंदीग्राम। भवानीपूरमधून ममता बॅनर्जी आघाडीवर आहेत तर सुवेंदू अधिकारी पिछाडीवर आहेत। कल जो आहे तो बदलतोय। तृणमूल 47 जागांवर आघाडीवर आणि भाजप आता 56 जागांवर आघाडीवर आणि तृणमूल 49 जागांवर आघाडीवर असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतं। ममता बॅनर्जी यांच्या चौकार मारण्याला भाजप या ठिकाणी कुठेतरी रोखताना दिसत आहे। टीएमसी 49 आणि भाजप 56 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेस देखील पश्चिम बंगालमध्ये एका जागेवर आघाडीवर। तामिळनाडूमध्ये स्टॅलिन पुन्हा सत्ता राखणार का, हॅट्रिक करणार का याकडे लक्ष असणार आहे। तामिळनाडूमध्ये डीएमके 27, एआयडीएमके 9 आणि टीव्हीके देखील या ठिकाणी 3 जागांवर आघाडीवर। तमिळनाडूमध्ये स्टॅलिन पुन्हा सत्ता मिळवणार का, कारण 2021 मध्ये द्रमुक या ठिकाणी निवडून आलेली होती आणि आता दुसऱ्यांदा ते सत्ता स्थापन करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। एआयडीएमके आणि द्रमुक यांच्यामध्ये काटेकी टक्कर। डीएमके 27, त्याच्यानंतर एआयडीएमके 9 जागांवर आघाडीवर आणि टीव्हीके जो पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवतोय सुपरस्टार विजय यांचा, तो 3 जागांवर आघाडीवर आहे। तामिळनाडूमध्ये त्यामुळे स्टॅलिन पुन्हा एकदा सत्ता राखणार का याकडे लक्ष, तर बारामतीमध्ये पोस्टल मतांमध्ये सुनेत्रा पवारांनी आघाडी घेतली आहे। एकतर्फी निवडणूक म्हणून याकडे पाहिलं जाते आणि बारामतीमध्ये आता पोस्टल मतांमध्ये सुनेत्रा पवारांची आघाडी जी आहे ती पाहायला मिळते। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार किती मताने जिंकणार, खरं तर याकडे लक्ष असेल। दादांचा या ठिकाणी जवळपास 1.5 लाख मतांनी विजय झालेला होता। सुनेत्रा पवार 2 लाख मतांनी विजयी होतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला होता। सुनेत्रा पवार यांच्या आतापासूनच मुख्यमंत्री म्हणून असे पोस्टर देखील त्या ठिकाणी लागलेले आहेत। हा विजय सुनेत्रा पवार यांच्यासाठी किती मताने जिंकतात हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। इकडे केरळमध्ये डावे पिछाडीवर पडलेले आहेत आणि काँग्रेसची आघाडी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते, म्हणजे सरप्राइझिंगली हे म्हणावं लागेल। केरळमध्ये आपण एक्झिट पोलचे जे कल निकाल जर पाहिले होते तर त्यामध्ये देखील डाव्यांचे सरकार जाऊन काँग्रेस या ठिकाणी सत्ता स्थापन करणार असे हे साधारणतः अंदाज होते आणि आता इथे आपण पाहतो की डावे इथे पिछाडीवर आहेत तर काँग्रेसनं इथे आघाडी घेतली आहे। केरळमध्ये जर आपण पाहिलं तर एलडीएफ आणि यूडीएफ यांच्यामध्येच काटेकी टक्कर आतापर्यंत पाहायला मिळालेली आणि सत्तांतर या 2 ह्याच्यामध्येच होत राहिलेला आहे। आणि केरळमध्ये जर आपण पाहिलं तर एलडीएफ मध्ये सीपीआयएम म्हणजे माकप, भाकप, त्याच्यानंतर केसीएम यांची युती या ठिकाणी पाहायला मिळते, तर दुसरीकडे यूडीएफ म्हणजेच काँग्रेस, त्याच्यानंतर आयुएमएल आणि केसी यांची आघाडी। सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत। मिदनापूरमध्ये भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे। टीएमसी 49 तर भाजप 56 जागांवर आघाडीवर। नंदीग्राममधून सुवेंदू अधिकारी हे सध्या आघाडीवर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि मिदनापूरमध्ये भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे। तर कल सातत्याने या ठिकाणी बदलत आहेत। 106 जागांचे कल पश्चिम बंगालमधून आतापर्यंत हाती आलेत, त्यामध्ये टीएमसी 49 आणि भाजप 56 जागांवर इथे आघाडीवर आहे। काँग्रेसने एका जागेवर आघाडी घेतली आहे। तर तामिळनाडूमध्ये आपण पाहतो की डीएमके 38 आणि एआयडीएमके 13 जागांवर तर टीव्हीके इथे 3 जागांवर आघाडीवर आहे। तर मिदनापूरमध्ये